अजिंक्य, तुम्ही शीतलच्या घरच्यांसाठीच तर नाही ना घेते घर? नाही नाही, तसलं काय नाही. घराचा विषय काय आम्हाला माहित पण नाही. काय ग शीतल, असं काय आहे का? नाही म्हणजे असूच शकतंय म्हणा. आता ना तुम्ही एवढं काय काय केलंय तुमच्या जावयासाठी, मग तुमची उसाबर बी ती करू शकतात की. पुष्पे, अगं काय बोलतीस तू हे? आव आता करू देत की, त्यात काय वाईट आहे असं कुठं म्हणली मी तवा? म्हणजे ना आता तुम्ही तर भाड्यानेच राहताय, मग नवीन घर घ्यायसाठी पैसे कमी पडला असत्याल तर जावयाशिवाय कोण कामी येणार? पुष्पा, अगं तसं काय बी नाही. आम्हाला पण हे सगळं पहिल्यांदाच कळतंय. आणि आमच्या अडचणी आम्ही त्यांना कशाला सांगू? आओ उषा वहिनी, तुम्ही जरी सांगत नसल्या तरी जाऊ दे, सगळंच काय बोलून दाखवायचंय म्हणा. मामी, असं काय नाही बर का. अहो नाना, काय विषय तर सांगून संपून टाका की एकदाचा. अहो जीजी, आता त्यांच्या घरी गेल्यावर ते जावयाला काय सांगत असतील हे आपल्याला काय माहित? आणि तसं बी सांगायला तरी कशाला पाहिजे म्हणा? जावयाला काय डोळं नाहीत? त्यांना दिसतंयच की सगळं. त्यांचा जीव कळवळला असेल. पुष्पे, आता पास कर बर का तू. हो पुष्पाताई, अक्काने नानाने सांगितलं की तुम्हाला आता. आम्हाला यातलं काहीच माहित नाही. अजिंक्य, अहो तुम्ही का गप्प आहे? भैया काय म्हणतात ती खरं आहे का? वय खरंय, मी आणि शीतल घर घेण्यासाठी कर्ज घेतोय. अरे देवा, आता हे काय नवीन? पण अजिंक्य, घरासाठी म्हणजे? हा, अगं मम्मी, मीच नाही का म्हणत होते बाहेर एक खोली बांधायची, त्याच्यासाठी असेल काय अजिंक्य? त्यासाठीच ना? नाही वाटत. म्हणजे वेगळ्याच घरासाठी का? व्हॉट जयश्री, आता मगाशी मी काय सांगितलं? वेगळ्या घरासाठी. वेगळ्या म्हणजे पर्सनल. पर्सनल म्हणजे स्वतंत्र, त्यांच्यासाठी. अरे बा, हे घर कुणाचं आहे? तुझं नाही का? हाजा, मी तुला काय विचारत्या? अरे ही काय म्हणतात? खरं आहे ना व? वय बघा, घ्या. अरे बाबानो, काय चालवले तुम्ही हे? कशाला तुम्हाला घर पाहिजे? अगं जीजे, आम्ही सगळं तुला सांगणारच होतो. मी कधी सांगणार होता? का डायरेक्ट वास्तुशांतीलाच नेणार होता? मामी नाही, असं काय नाही. अगं मला चांगलं ठाव आहे, ही सगळं का नाही तुझ्याच डोसक्यातनं आलंय. अगं लय खाली मुंडीन पाताळ धुंडी आहे बघ एक नंबरची तू. जीजे, आम्ही फ्लॅट बघितलाय, पण तिथे राहायला जायचं आमच्या नाही म्हणत. आम्ही आपलं
भविष्याचा विचार करून घेतोय अगं. भविष्याचा विचार करून? वा वा, चांगलंच आहे की. मग मग मला एक सांगा, तुमच्या भविष्यात आम्ही आहे का कुठं? बघितलं का जीजी, एवढा जीव लावून तुम्ही तुमच्या नातवाला वाढवलं आणि आज तो त्याच्या भविष्याचा विचार करायला निघालाय. आज पातूर कधी बी घरातनं बाहेर पडायचा विचार केला नाही आणि आता त्याच्या भविष्याचा विचार करायला लागलाय. पण तुम्हाला ध्यानात येत आहे का भविष्य म्हणजे काय ती? मी सांगते ऐका. आज जर आपण त्यांच्याशी नीट बोललो नसतो, त्यांना त्यांच्या मनासारखं आर्मीत पाठवायला तयार झालो नसतो, मग घरातल्यांनी आपल्याला जर बाहेर काढलं असतं, तर मग काय पुढे आपल्या भविष्याचं काय तर व्हायला पाहिजे का नको? फक्त फक्त एवढ्यासाठी ह्यो नवीन घराचा घाट घातलाय. बाय 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 बाय, हद्दच झाली म्हणायची. आता तर काय बोलायला बी शिल्लक ठेवलं नाही ह्यांनी. अहो मामी, ऐकून तरी घ्या आमचं. असं खरंच काय नाही. अगं तू तर पहिली गप्पच. अगं तुझ्या घरात आलीस आणि हे सगळं घडायला लागले बघ. अहो एकदम साधा आहे आमचं पोरग, पण ही काय बाय भरून देत असती त्यांच्या मनात, आणि तुझ्या मनात तुझ्या घरातली भरवून देत असणार आहेत. पुष्पे अगं तू मामी मामी तुम्ही शांत व्हा मामी. हे बघा, त्या सगळ्यांचा याच्यात काही संबंध नाहीये. हे सगळ्याची कल्पना मी मामाला दिली होती आधी. अरे मामा तूच सांग, अरे घर घ्यायचं मी तुला बोललो होतो का नाही? आजा नवीन घर घेणार आहे ही मला बोलला होता. समाधान्या, तुलाही माहिती होतं? अरे तू का नाही सांगितलं मला? तू का गप्प बसलास? अगं फक्त आमचं बोलणं झालं होतं, त्याच्यानंतर काहीच नाही. आणि ही एवढं सगळं पुढे गेलंय ही कुठं माहितीये मला? मला वाटलं ही सगळं फायनल व्हायच्या आधी आजा मला एकदा बोलेल, पण तसं काहीच झालं नाही ग. ही मला आत्ता कळतंय. आणि जेव्हा आजा पहिल्यांदा बोलला होता का नाही, तेव्हा तो काश्मीरला होता. आम्हाला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. वा, सरप्राईज? काही सगळं आता आमच्या समोर असं आलं म्हणून आता सरप्राईजचं नाव देत आहे की नाही? अहो नाही मामी, खरंच सरप्राईज द्यायचं होतं. आणि मध्ये सांगायचं झालं तेव्हा कुणी आमच्याशी बोलत नव्हतं घरात, आणि त्यांच्या हाताचं बी असं झालं होतं, आणि त्याच्यामुळे आपण आता वेगळं घर घेऊन टाकू असंच ना? अरे पण आजा, नवीन घर घ्यायची आताच तुला काय गरज होती? आणि मुळातच वेगळं घर पाहिजे असं वाटलंच का रे तुला? मामा मामा तूच बोल मामा. पण मी तुला फोन करून विचारलं होतं का नाही? तू अशी नीट सगळं बोललो होतं का नाही मी? अरे इथं मामी संजयजीचं काहीतरी गैरसमज होतोय मामा. नाही म्हणजे काय जिजे, आजा मला बोलला होता. मी बी म्हणलं होतं स्वस्तात मिळतोय तर घ्यायला काय हरकत आहे फ्लॅट. म्हणजे आता आजावर काय जबाबदारी नाहीत अजून, म्हणून ते घेऊ शकतो म्हणून म्हणलं. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायला काय हरकत आहे? अहो पण पप्पा, इन्व्हेस्टमेंटची गरजच काय आहे? म्हणजे फुकटचीच ना ती. आता तिकडं नवीन घर घेतलं म्हणजे त्या घरात राहायला नको नकोत वय. आणि इन्व्हेस्टमेंट करायला एवढी शिल्लक कुठं असते तेव्हा आपल्याकडं? त्याऐवजी बाहेर एखादी खोली बांधून घेतली असती तर सगळ्यांचाच प्रश्न मिटला असतं की नाही? आता तसं नाही जेडे. फ्लॅट घेतल्यानंतर तो भाड्यानं दिला असता, आणि ते भाडं मिळतंय त्याच्यातनं हप्ता गेला असता. त्यात काय एवढं? आणि पुढे जाऊन आपण बी तिथे राहायला जाऊ शकतो. आपण कशाला कोण तिकडे जातोय राहायला? म्हणजे आता पप्पांची नोकरी इथंच, शेती इथंच, आणि जिची तर लग्न झाल्यापासून कधी घराबाहेर बी पडली नसेल. इथं एवढं सगळं असं वाऱ्यावर सोडून दुसरीकडे राहायला जायचा विचार तरी कसा मनात आला म्हणते मी यांच्या? अहो नाही नाही मामी, तसं नाही. असा विचार आमच्या मनात आलाच नाही. तर आता लगेच सारवून घ्यायला बघू नकोस. असा नाही तसा नाही. अगं तुझ्या डोसक्यात काय विचार येतात का नाही ती मी सांगते की. आता इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊया असं माझ्या नवऱ्यासमोर घर घ्यायसाठी नाटक करायचं, मग सगळी तिकडं राहू असं म्हणून तिकडच्या घरी राहायला जायचं. मग सगळी तिकडं राहायला गेल्यावर आम्ही म्हणणार
गुराढोरांचं बघायला पाहिजे, रानातलं बघायला पाहिजे, जिजीला करमत नाही, ह्यांना कारखाना लांब पडतोय, अशा हजार कारणांमुळे आम्ही तिथनं माघारी इकडे येणार. आणि मग तू म्हणणार आता आमचं एवढं सगळं सामान कुठं हलवत बसू, आम्ही आपल्या हिताच राहतो, है का नाही? आणि मग काय, जरा सुद्धा वाईटपणा न घेता तुम्ही काय तुमच्या महालात आणि आम्ही आमच्या झोपडीत, असंच ना, असंच म्हणायचं होतं ना तुम्हाला. बाई 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 बाई, नाना, उषा वहिनी, चांगलीच तयार करून ठेवली हो पोरगीला तुम्ही. नाही नाही, आम्ही असं काहीच बोललो नाही. अहो आम्हाला पण हे सगळं पहिल्यांदाच कळतंय. अगं पुष्पे, तू उगाच त्यांना कशाला बोलला होत्यास? त्यांचा ह्या गोष्टीची काही संबंध नाही का? नाही कसा, अहो आडात असल्याशिवाय पोऱ्यात येईल कुठनं? नाना, मी म्हणते जावई त्या दिवशी तुमच्या घरी आलता तेव्हा नक्की बोलणं झालं काय ते तरी कळू दे मग आम्हाला. बघितलं ना जीजी, कोण बी बोलणं झालंय. एवढं तुमच्या पोरीनी तुमच्याशी बोलणं टाकलं म्हणजे नक्कीच काहीतरी बोलणं झालं असल्याशिवाय की. जीजी, आता तुम्हीच इचरा. मी बोलली की माझं तोंड दिसतंय सगळ्यांना. नाना, उषा, अहो काय हे सगळं? जे काय आहे ते सांगा आणि मिटून टाका की एकदाच. तुम्हाला पण माहितच आहे की अजिंक्य परत आर्मीत जातो म्हणून हट्ट करून बसले होते. आपल्याला कुणालाच हे काय पटत नव्हतं, म्हणून मग आम्ही सगळ्यांनी फक्त शीतलीच्या काळजीपोटी अजिंक्यनं एवढंच म्हणलं की तिच्या भविष्याचा जरासा विचार करा. पण आमचं असं कुठंच कुणाचं काय म्हणणं नव्हतं की त्या दोघांनी वेगळं राहावं म्हणून. आणि यात त्यांचा काही संबंध नाही. हे सगळं व्हायच्या आधी घरचा विषय निघाला होता आणि ह्यो माझा निर्णय होता. तिकडे माझ्या आर्मीतले 3 मित्र आणि मी, आम्ही सगळे मिळून. बरं, तुम्ही निर्णय घेतला चांगलाच आहे. मी एवढा तुम्हाला जीव लावला, पण तुम्ही शेवटी दाखवायचं तसं रंग दाखवलंच. मी आपली कावळीन निघाली, कावळीन. तिला खाऊ पिऊ घातलं, त्याला एवढं मोठं केलं आणि मला आत्ता कळतंय ही तर कोकिळीनीची अवलाद होती. ती तर उडून जाणारच की आपल्या घरट्यातनं. अगं पुष्पे, कुठला विषय कुठे घेऊन चाललीस तू? काय पण कसं बोलतीस? अहो माझा जीव तुटतोय ते का दिसत नाही तुम्हाला? हो, तुम्हाला नवीन घरच घ्यायचं होतं तर हाय हेच घर मोठं बांधायचं होतं, तसं बी चाललंच असतं की. हो, तुमचंच घर हाय ही एकट्याच. आम्ही तरी कुठं जास्त दिवस इथं राहणार आहे तेव्हा. मग आमच्या माघारी मम्मी पप्पा जीजी यांची जबाबदारी तुमचीच आहे ना. आता तुम्हाला ती घ्यायची का नाही ती गोष्ट वेगळी आहे म्हणा, पण काय गरज होती नवीन घर घ्यायची हे घर सोडून? आता मम्मीला बघा बरं किती वाईट वाटतंय. मामी, सॉरी, खरंच सॉरी. तुम्हाला जसं वाटतं तसं काय सुद्धा नव्हतं आमच्या मनात. नुसतं सॉरी म्हणू नका. आता घरातले तुम्हाला परत जायला परवानगी देतात म्हणल्यावर तुम्ही त्या घराचं कॅन्सल करू शकत नाही का? अगं जयडे, अगं सगळं झालंय आता. आता कसं? जाऊ दे जेडे. अगं नुसतं आपल्याला वाटून काय उपयोग आहे तवा? पण अजिंक्य, ही एक ध्यानात ठेवा, तुम्हाला जर ती घर घ्यायचं असेल तर आत्ताच्या आत्ता माझ्या ह्या घरातनं चालतं व्हायचं. तुमची ही थेरच चालणार नाहीत. सगळं आम्हीच खपून घ्यायचं.
पुष्पे, आता तुम्ही गप्प बसा. कायम ह्या दोघांना पाठीशी घालत आलाय तुम्ही. त्याची काय फळ मिळालंय बघितलं ना. मी काय म्हणते ते ऐकू आलंय का नाही. आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचं. अजिंक्य, माझ्यासाठी माझ्या घरातली माणसं जास्त महत्वाची आहेत. त्यांच्याशिवाय मला दुसरं काय बी नको. आपण ते घर नको घ्यायला. नाही नाही अगं शीतल, ऐक, तू असा पाहुणीच्या भरात निर्णय घेऊ नकोस. नाही मामा, चुकलं आमचं. ज्या घरात आपण आनंदानं सुखानं राहत असतोय तेच आपलं घर असतंय. आणि मामी म्हणतात ते बरोबरच आहे की उद्या जर आपण गाव सोडून त्या घरात राहायला जाणारच नसू तर काय उपयोग आहे त्या घराचा. अजिंक्य, मला माझी माणसं सोडून दुसरीकडे कुठं बी जायचं नाही. शीतल, पुरी हीच गोष्ट तुझी आवडती बघ मला. अगं चूक झाली की नाही की तू चूक लगेच मान्य करतेस. अगं पुरी, चूक मान्य करायला पण लई मोठं माणसाचं पण असावं लागतं बघ. मामी सॉरी, आम्ही तुम्हाला सांगितलं नाही म्हणून बी, आणि आम्ही असा काहीतरी विचार केला म्हणून बी. माफ करा आम्हाला. काय ग पुष्पे, काय शोधतीस? ही 10,000 रुपये तुम्ही दोनदा काढल्यात. कुणाला दिलं? आता ही काय आणखी नवीन लावलंयस तू? आधी मी काय विचारते ना ती सांगा मला. अगं कशाला काढतोय मी? घर खर्चाला तर काढले असतील ना पैसे, दुसरं कशाला काढतोय? एवढं एवढं? अगं घरात माणसं किती आहेत पुष्पे, पैसे का लागत नाहीत वे? आणि हे पासबुक का भरून आणलं नाही? आता ही का केलं नाही, ती का केलं नाही, हे आणखी नवीन काय लावलंयस? मला एक सांगा, काय? तुम्ही अजिंक्यला पैसे किती दिलं? मी कधी आजाला पैसे दिलेत? अहो धडधडीत खोटं बोलताय. तुम्हाला काय बी वाटत नाही वे? अगं पुष्पे, काय पण कसं बोलतेस ग तू? मला चांगलं माहित आहे त्यांना घर घ्यायला पैसे तुम्हीच दिला असणार. अगं पुष्पे, आजानं माझ्याकडे 1 रुपया सुद्धा मागितला नाही. पण ते आधीच बोलले होते ना तुम्हाला. होय, घर घेणाराही आधी बोलला होता मला तो. मग एवढं सगळं होतं तर आम्हाला का नाही सांगितलं? अगं आम्ही सांगणार होतो, पण आजच काय ठरत नव्हतं. मग सांगायचा मुद्दा येतोय कुठं बरं? घ्या, हे घ्या, अगं हे घ्या आणि हे बी घ्या. पुष्पे, सगळं घ्या. तुमच्या भाच्याच्या मड्याव घाला एकदाच घर घ्यायला त्यांना. अहो माझ्या पोरीला इथं घरात राहायला एवढी अडचण होती ती दिसत नाही तुम्हाला. किती ऍडजस्ट करून राहते ती. पण मीच म्हणलं एवढा खर्च नाही परवडायचा बाई आपल्याला, असं म्हणून तिला गप्प बसवली. आणि तुम्ही तुमचं सगळं लेख सोडून भाच्यालाच पुरवताय. पुष्पे, अगं हळू बोल की, कुणीतरी ऐकल की. ऐकू दे की मग. मी काय कुणाला भीती माहितवा? तुम्हाला तुमचा भाचाच दिसतोय, जावई दिसना झालाय. अहो एवढं सांभाळून घेतलं त्यांनी तुम्हाला, ती नाही दिसत आपल्या घरात. त्यांची काय गैरसोय होती काय नाही ती दिसते का तुम्हाला? अगं पुष्पे, करू की आपण काहीतरी. माझा तर का नाही भरोसाच राहिला नाही बघा तुमच्यावर. एवढी वर्ष झालं संसार केला पण माझा नवरा एक शब्द म्हणून कळून देत नाही मला. जरा भाच्याकडे बघा जावा, कसं सगळ्या गोष्टी बायकोला सांगून करतो. अहो एवढं घर बघितलं, कर्ज मंजूर करून आणलं, पण सगळं बायकोच्या विचाराने. आणि हिथं आमचा नवरा आम्हालाच काय पत्ता लागून देत नाही. शिका शिका जरा भाच्याकडनं. अगं पण मी आपली कावळीन निघाली, कावळीन. ही तर कोकिळीनीची औलाद होती, ती तर उडून जाणारच की आपल्या घरट्यातनं. हो, तुमचंच घर आहे ही एकट्याच. आम्ही तरी कुठं जास्त दिवस इथं राहणार आहे तेव्हा. नवऱ्याचं कर्तव्य निभवायला गेलो
तर मुलाचं कर्तव्य मागे पडलं. माझं खरंच चुकलं काय? पण मग शीतलच्या घरच्यांना दिलेल्या शब्दाचं काय?